नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया. तो म्हणजे गृहनिर्माण. तर गृहनिर्माण म्हणजे आपल्याला हाऊसिंग संदर्भात सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी पाहिजेत. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपलं एक एस-डी-जी गोल आहे ते म्हणजे काय? तर 2030 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे सगळ्यांना पर्याप्त, सुरक्षित, परवडणारी घरं आणि मूलभूत सेवा मिळण्याची आणि झोपडपट्ट्यांचा दर्जा वाढ काढण्याची सुनिश्चिती देणे. हे आपल्याला एस-डी-जीमध्ये दिलेलं आहे. आता कुठली एस-डी-जी हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या ऑलरेडी एस-डी-जी आपण शाश्वत विकास या चॅप्टरमध्ये शिकवले आहेत. 17च्या 17 एस-डी-जी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. त्याचे ट्रिक वगैरे देखील आपण सांगितलेले आहेत. आपल्या टेलिग्रामवर देखील ते अवेलेबल असतील. तुम्ही एकदा पाहून घ्या. तर आपल्याला सुरुवात करूत आपण नागरी गृहनिर्माणपासून. तर बघा, नागरी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या पाठ करून ठेवा. कुठल्या? तर म्हाडा आणि सिडको या महत्त्वाच्या संस्था आहेत 2. म्हाडा म्हणजे काय? तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित अर्थात सिडको. राईट? तर म्हाडा आणि सिडकोचं फुल फॉर्म एकदा पाहून घ्या तुम्ही. राईट? म्हाडा म्हणजे काय? महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि सिडकोचं काय? तर शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित. तर ह्या महत्त्वाच्या राज्यसंस्था आहेत. आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, राईट? झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ही जी संस्था ही नागरी भागातील जे झोपडपट्टी आहे त्याचं पुनर्वसन करणारी महत्त्वाची संस्था आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आता बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बऱ्यापैकी. आता हे पाय चार्ट दिलाय पण तो एवढा काही महत्त्वाचा नाही आपल्या अँगलने. तुम्ही जसं एक माहिती घेण्यासाठी पाहू शकता. नंतर पुढचा टॉपिक आपण याच्यामध्ये पाहूया तो म्हणजे आपली महत्त्वाची योजना नागरी आवास योजना. तर प्रधानमंत्री आवास योजना नागरी याच्यामध्ये काय ठरवलंय तर केंद्र शासनाची योजना 2015 पासून राज्यात राबवली जाते. राईट? तर ही केंद्राची योजना आहे आणि 15 पासून राज्यात राबवली जाते. तर यामध्ये कसं असतं, लाभार्थ्याने स्वतः बांधकाम केलेली घरं, नंतर परवडणाऱ्या घरांसाठी भागीदारी प्रकल्प, अस्तित्वातील झोपडपट्ट्यांचा 33 पुनर्विकास आणि कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना. ह्या 4 याचे प्रमुख घटक आहेत. तुम्हाला जर घटक विचारले तर 4 आहेत टोटल. कुठले? तर स्वतः बांधकाम केलेली घरं, नंतर परवडणाऱ्या घरांसाठी भागीदारीतील प्रकल्प, त्याच्यानंतर अस्तित्वातील झोपडपट्ट्याचा तिथेच पुनर्विकास करायचा आणि कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना हे 4 याचे घटक आहेत. त्याच्यानंतर ही जी योजना लक्षात ठेवा, आपण योजनेला मुदत कधीपर्यंत होती? ते 31 मार्च 2022 पर्यंत होती. त्याच्यानंतर ही योजना अजून पुढे वाढवली म्हणजे काय मुदत अजून वाढवली. ती 31 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदत वाढवलेली होती. आता ह्याच्यामध्ये जे घरं बांधली जातात ते शक्यतो महिलेच्या नावावर म्हणजे त्याचं मालकी केलेली असते किंवा संयुक्त नावानं देखील मालकी करण्यावर त्याच्यावर भर देण्यात येतो. कारण का महिलांना एक अधिकार भेटावा त्या हिशोबाने. आणि केंद्र शासनाने जवळपास 409 शहरांमध्ये किती घरं बांधायचे टार्गेट ठेवले? तर 409 शहरामध्ये 19.40 लाख एवढं राज्यामध्ये सांगतोय बरं का. भारतामध्ये तर भरपूर येतात नो डाऊट. राज्यामध्ये सांगायचं झालं तर 409 शहरामध्ये एक 409 शहरामध्ये किती लाख? 19 लाख घरं बांधायचं टार्गेट ठेवलेलं आहे. मग याच्यामध्ये महाहाऊसिंग असेल. महाहाऊसिंग म्हणजे काय? तर महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, महाहाऊसिंग, म्हाडा, सिडको आणि स्वतः लाभार्थी यांच्या मार्फत घरे बांधायचं काम होते. म्हणजे काय कोण म्हाडा बांधते, सिडको बांधते, महाहाऊसिंग बांधते आणि स्वतः लाभार्थी मार्फत हे देखील घरं बांधतात. राईट? तर किती घरांना मंजुरी दिली वगैरे तर काही जास्त डिटेल करायची गरज नाही. तुला फक्त महत्त्वाचे फॅक्ट्स पाठ करून ठेवा. नंतर कुठली संस्था आहे ते म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही टार्गेट आपण डिसाईड केलेले आहेत, तर ते करण्यासाठी काय झालेलं आहे उपक्रम बघा. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करणे, तसंच महाहाऊसिंगद्वारे समूह गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, नंतर महाहाऊसिंगमध्ये अधिक वित्त पुरवठा करणे, म्हाडा, महाहाऊसिंग व खाजगी जागा मालक यांच्यामध्ये संयुक्त भागीदारी प्रकल्प तयार करणे यासारखे वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. तर हे प्राधिकरणाचं काय काम आहे बघा. ही राज्याची नोडल गृहनिर्माण संस्था आहे. कशी? नोडल गृहनिर्माण संस्था आहे. आणि राज्यामध्ये म्हाडा काय करते? ही जी संस्था आहे ना म्हाडा, आता अ, सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून द्यायचं काम करत असते. आता हे झालं म्हाडाचं काम. त्यांनी किती घरं बांधले ते काय करायची गरज नाहीये. पुढचे शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित. तर अर्थात त्याला सिडको आपण म्हणतो. तर सिडको म्हणजे काय? तर आता फुल फॉर्म तुम्हाला सांगितलं मी. आणि म्हाडाचा फुल फॉर्म वर सांगितलाय. इथं लिहून ठेवा म्हाडा. तुम्हाला चुकायला नको म्हाडा. आणि हे जे आहे सिडको. राईट? तर सिडको आणि म्हाडा. तर हे राज्यात नियोजनबद्ध असं गृहनिर्माण विकास कार्यक्रम राबवते. तर याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा. नंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजना. तर जी झोपडपट्टी असते, तिला उठून त्या ठिकाणी
एक चांगल्या प्रकारचे आपण फ्लॅट सिस्टीम तयार करून ते त्यांना फ्लॅट देत असतो. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडनं ही योजनेची अंमलबजावणी होते, लक्षात घ्या. राईट. याची योजनेची सुरुवात कधी झालेली? 1995 पासून. तर 95 पासून आत्ता 2024 पर्यंत किती प्रकल्प पूर्ण झालेत? तर जवळपास 2353, म्हणजे राऊंड फिगर जर लक्षात ठेवायचं झालं तर जवळपास 2500 प्रकल्प हे पूर्ण झालेले आहेत 95 पासून 2024. म्हणजे गेल्या जवळपास बघा ना किती होतात, जवळपास 30 वर्षामध्ये जवळपास 2500 पेक्षा थोडेसे कमी प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. राईट. नंतर पुढचं ग्रामीण गृहनिर्माण. तसं नागरी गृहनिर्माण आहे तसंच ग्रामीण गृहनिर्माण देखील आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये देखील सेम स्कीम आहे, फक्त नाव वेगळे. प्रधानमंत्री आवास योजना. राईट. फक्त ग्रामीण शब्द टाकायचा. ती स्कीम आहे. जुनी एक स्कीम आपली चालू आहे, ते म्हणजे राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना भाग 2. नंतर रमई आवास योजना आपल्याला माहिती आहे. हे सगळ्या योजना आपण ऑलरेडी आपल्या कोर बुकमध्ये लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. रमई आवास योजना असेल, शबरी आदिवासी घरकुल योजना असेल, नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना असेल, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना असेल, कशासाठी? तर जागा खरेदीसाठी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना असेल, मोदी आवास घरकुल योजना, अशा वेगवेगळ्या योजनामार्फत याच्यामध्ये काय केले जातात, तर घरे बांधले जातात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर बघा आता ग्रामीणमध्ये आता तुम्हाला किती अनुदान भेटते याचं तुम्हाला जर पाठ जर असेल ना तर बेटर राहील. कारण ग्रामीण भागात किती देतात तर ते बघा, त्याच्यामध्ये आता क्रायटेरिया आहेत वेगवेगळे. तर बेघर आणि भूमिहीन जर लाभार्थी असतील तर त्यांना 269 चौरस फूट क्षेत्रफळाचं घर बांधण्यासाठी तुम्हाला 1.2 लाख एवढं अनुदान भेटतं. ते जर दुर्गम भागामध्ये असेल, नक्षलग्रस्त वगैरे डोंगरी भाग, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला 1.3 लाखाचं अनुदान भेटतं. ठीक आहे. त्यानंतर राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना भाग 2. आता या योजनेमध्ये देखील कसं केलं जातं, दारिद्र्य रेषेवरील परंतु जे अल्प उत्पन्न गट आहेत त्यांना घर बांधण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला रक्कम देण्यात येते. किती देण्यात येते? तर प्रत्येक घरकुलला 1 लाख रुपये एवढी रक्कम देण्यात येते. लक्षात काय दारिद्र्य रेषेच्या वर आहे हे APL लोकांसाठी आहे, BPL नाही. APL अबो पॉवर्टी लाईन, BPL नाही. तर 1 लाख रुपये किंमत निर्धारित केली आणि मग तुम्हाला नुसतं 1 लाख रुपये भागणार आहे का? मग तुम्हाला कर्ज देखील पुरवलं जातं. तर जिल्ह्यामधील जे अग्रणी बँक असते त्या अग्रणी बँकेमार्फत 90,000चं कर्ज पुरवलं जातं जनरली, आणि राहिलेलं मग 10,000 तुम्हाला स्वतः खर्च करायचे. राईट. अशा प्रकारे 1 लाख रुपयाचं तुम्हाला त्या ठिकाणी किंमत निर्धारित केलेली आहे, किती त्यांना लाभ द्यायचा आहे. म्हणजे काय, 90,000 भेटणार तुम्हाला कर्ज म्हणून आणि 10,000 तुम्हाला स्वतः खर्च करायचे, अशा पद्धतीने. तर इथून तर राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना भाग 2. नंतर पुढचं आहे रमई आवास योजना. तर जे अनुसूचित जाती आणि अनवबद्ध घटक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. क्षेत्रफळ सेम आहे, 269 चौरस फुटाचं. आणि तुम्हाला पैसे किती भेटतात तर 1.2 लाख, किंवा मग दुर्गम भागात असून ते 1.3 लाख. म्हणजे वर जो क्रायटेरिया होता तोच या ठिकाणी पाठ करायचा आहे. आणि जर नागरी भागात असेल तर थोडंसं तुम्हाला घराचा क्रायटेरिया थोडासा बघा. नागरी लाभार्थ्याला 323 चौरस फूट क्षेत्रफळाचं घर बांधण्यासाठी 2.5 लाखाचं अनुदान आहे. म्हणजे नागरी भागामध्ये तुम्हाला पैसे थोडासा जास्त भेटतोय, जागा पण जास्त आहे, 323 चौरस फूट, आणि पैसे पण जास्त आहेत, 2.5 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर शबरी आदिवासी घरकुल योजना. आता शबरी नाव देऊन कोण गेलं असेल तुम्हाला, हे ST कॅटेगरीसाठी, अनुसूचित जमातीसाठी हे आपण दिलं जातं. तर क्षेत्रफळ किती आहे? 269 चौरस फूट. वर्ष जे आहे तेच खाली. अमाऊंट सेम आहे, 1.2 लाख. वर देखील होते सेम, खाली देखील सेम आहे. डोंगरी भागामध्ये किती आहे? 1.3 लाख. हां, पण नागरी भागामध्ये जो आहे ना क्षेत्रफळाचा क्रायटेरिया, तो 269 चौरस फूट आहे आणि अनुदान मात्र 2.5 लाख रुपये आहे. राईट. तर हे झालं तुमचं, तुम्हाला भेटणारं घरकुल. मला फक्त तुम्हाला एक डाऊट रेज करायचा आहे. या ठिकाणी जे 323 चौरस फूट दिलंय, हे खरं 323 चौरस फूट आहे की तुमच्या साईटनी एकदा कन्फर्म करून घ्या. मला या ठिकाणी डाऊट येतोय. तरी तुम्ही, कारण कसा, कारण बघा शहरी भागामध्ये शक्यतो जागांची कमतरता असते, ग्रामीण भागामध्ये जागा जास्त उपलब्ध असते. यांनी अचानक ग्रामीण भागाच्या ऐवजी शहरी भागामध्ये जास्त जागा कशी वाढून दिली. आणि तुम्हाला हे जर कम्पेअर करायचं असेल, खाली बघा रमई आवास योजना, जसं तुम्ही कम्पेअर करताय ना, खाली शबरीमध्ये चेक करा. शबरीमध्ये नागरिक भागामध्ये 269 चौरस फूट आहे. राईट. त्याच्यामुळे मला हे थोडंसं डाऊटफुल वाटतंय. तुम्ही एकदा हे चेक करून बघा. मी माझ्या साईटने चेक केलेलं नाही आहे. त्यानंतर पुढचं आपण पाहूया ते म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना. तर याच्यामध्ये बघा, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतले जे लोक आहेत, म्हणजे ज्यांना घर नाही, का कच्चं घर नाहीये, सॉरी कच्चं घर आहे पण पक्कं घर नाही,
यांना 269 चौरस फुटाचं घरकुल बांधण्यासाठी 1.2 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या भागामध्ये तुम्हाला अनुदान देतात. राईट. तर सर्वसाधारणपणे किती अनुदान भेटतं तुम्हाला? हे उत्पन्नाचं करायचं बरं का, 1.2 लाख आणि अनुदान भेटतं ते सर्वसाधारण भागामध्ये 1.2 लाख आणि जर दुर्गम भागामध्ये असेल तर 1.3 लाख एवढं अनुदान त्याच्यामध्ये देण्यात येत आहे. त्यानंतर हे ग्रामीण भागासाठी होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. आता ठीक आहे, तुम्ही वरच्या सगळ्या स्कीम पाहिल्या, त्या सगळ्या स्कीमसाठी घर तर बांधायचं आपल्याला, तर मग जागा लागेल ना, बरोबर का? तर घरकुलसाठी जागा जे लागते ना, ते खरेदी करण्यासाठी लक्षात ठेवा ही स्कीम आहे. कुठली? पंडित दीनदयाळ उपाध्याय ही जागेसाठी स्कीम आहे मित्रांनो. जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला घर बांधायला तर स्कीमचा लाभ घेतला ना तुम्ही. तुम्हाला जे काही 1-2 लाख रुपये भेटणार आहे समजा, 1.2 लाख, तर ते त्या बांधण्यासाठी तुम्हाला जागा पाहिजे ते घर बांधण्यासाठी. मग जागा घेण्यासाठी तुम्हाला पैसे किती भेटतात? तर एकतर विनामूल्य भेटणार किंवा मग 500 चौरस फुटाची जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत पैसे भेटतात. किती? 500 चौरस फुटाची जागा घेण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य भेटतं. ठीक आहे. 500 स्क्वेअर फूट जवळपास अर्धा गुंठा. तर हे जे आहे मित्रांनो, हे झालं तुमचं पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. नंतर पुढचे आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना. याच्यामध्ये भटक्या जमाती प्रवर्गातील जे धनगर समाज आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे घरं नाहीत, तर कच्ची घरं आहेत, तर अशा लोकांना सहाय्य देण्यासाठी योजना आहे. क्षेत्रफळ किती? 269 चौरस फुटाचं तुम्हाला घर बांधण्यासाठी रक्कम भेटते. तुमचं उत्पन्न 1.2 लाखापेक्षा कमी पाहिजे. तुम्हाला पैसे किती भेटणार? 1.2 लाख नॉर्मल भागामध्ये, दुर्गम भागामध्ये 1.3 लाख. म्हणजे बघा, आत्तापर्यंत जवळपास तुम्हाला सगळीकडे सेम दिसतं क्रायटेरिया. स्क्वेअर फूट जवळपास सेम आहे. तुमचं उत्पन्नाचा क्रायटेरिया जवळपास सेम आहे. तुम्हाला भेटणारं अनुदान जे आहे ते जवळपास ऑलमोस्ट सेम आहे. राईट. याच्यानंतर अहिल्याबाई होळकर योजना झाली. त्याच्यानंतर पुढचं आहे मोदी आवास घरकुल योजना. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्याच्या अन्य ग्रामीण घरकुल योजनेच्या लाभापासून जे लोक वंचित आहेत, बरोबर, तर त्या लोकांना त्याच्यामध्ये पण कुठले तर मागास, लक्षात घ्या, इतर मागास म्हणजे ओबीसी, इतर मागास म्हणजे ओबीसी वर्गातील आणि विशेष मागास वर्गातील, स्पेशल बॅकवर्ड क्लास, ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास एसबीसी, ह्या कॅटेगरीमधील व्यक्तींना याच्या ठिकाणी तुम्हाला अनुदान भेटते. तर टार्गेट काय ठेवलं सरकारने? तर 3 वर्षामध्ये 10 घरकुलं बांधायचे, 10 नाही सॉरी 10 लाख एवढे घरकुल बांधण्यासाठी जवळपास 12,000 कोटीचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर 2023-24 पासून ही स्कीम राबवते. आपण पुन्हा सांगतो, मोदी आवास घरकुल योजना ही ओबीसी आणि एसबीसी साठी आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये 10 लाख घरकुल बांधायचे, त्यासाठी 12,000 कोटीचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे. 2023-24 पासून योजना आपण राबवते. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, राईट. तर ही जी संस्था, हिचं काम काय आणि आली कधी? तर स्थावर संपदा अधिनियम 2016चा जो कायदा आहे, लक्षात ठेवा. तर ह्या अंतर्गत तुम्हाला रेरा कायदा असेल, रेरा, बरोबर का? तोच कायदा म्हणजे तुमचा हा. तर रेरा जो आहे ना, त्या कायद्याअंतर्गत राज्य शासनाने महारेराची स्थापना केलेली आहे. महारेरा नावाची संस्था. महारेरा म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, राईट. तर यांचं काम काय असतं की जे कस्टमर असतात त्यांना एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, त्यांचं काय फसवणूक होणे बिल्डरद्वारे, तर त्यासाठी रेरा कायदा ॲक्च्युली आणला होता. मग त्या हिशोबाने मग त्याचे काय त्यांची तक्रारी वगैरे असतील, त्यांचं तक्रारीचे निराकरण करायचं काम ते करत असतात ह्या महारेराच्या माध्यमातून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे टॉपिक येतो तुमचा पाणी पुरवठा स्वच्छता. त्यापूर्वी आपण हे थोडक्यात आढावा घेऊ. आपण काय केलं याच्यामध्ये, गृहनिर्माणमध्ये आपण वेगवेगळ्या स्कीम महत्त्वाच्या पाहिल्या. तर सगळ्या स्कीम महत्त्वाच्या आहेत. नागरी गृहनिर्माण, शहरी गृहनिर्माण, राईट. नागरीमध्ये तुम्हाला माहिती सिडको आणि म्हाडा यांचं महत्त्वाचं काम असतंय. ती संस्था म्हाडा सिडकोचे काम काय एकदा पाहून घ्या. नंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे. ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं प्रधानमंत्री आवास योजना आहे, राजीव गांधी आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, शबरी घरकुल योजना आहे. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण योजना आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना आहे, नंतर मोदी घरकुल योजना आहे. हे सगळ्या योजना आहेत. आणि संस्था कुठली आहे तर तुमची रेरा, महारेरा.
तर अशा प्रकारे आपलं गृहनिर्माण हा टॉपिक या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद.